तर मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याबाबत होत असलेल्या टीकेवरनं अजित पवार यांच्याकडे मागणी केली। काहींनी बीड जिल्ह्यामध्ये जातीयवादाचं विष पेरलं असा धनंजय मुंडे यांनी आरोप केलेला आहे। जात काढल्यानं अधिकारी आपल्या पदांना आणि कामांना न्याय कसे देतील असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला। या प्रकारामुळे बीड जिल्ह्याची नाहक बदनामी होत असल्याचं मुंडे म्हणाले। सामाजिक सलोखा राहावा यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तर धनंजय मुंडे यांनी काय म्हटलंय आपण बघूया। बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही महिन्यांपासून जातीयवादाचं विष काही लोकांकडून जाणीवपूर्वक पेरलं जात आहे। जात काढल्यामुळे अधिकारी आपल्या पदांना आणि कामांना न्याय कसा देऊ शकतील असा सवाल। बीड जिल्ह्याची नको ती प्रतिमा बाहेर प्रसिद्ध केली जाते। संबंध जिल्ह्याची नाहक बदनामी होतीये अशी प्रतिक्रिया एक्सपोजच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी दिली। सामाजिक सलोखा अबाधित राहावा तसंच जिल्ह्याची बदनामी थांबावी याबाबत सुद्धा ठोस उपाययोजना करण्याची मागणी अजितदादा यांच्याकडे केल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं। दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्ह्याची बदनामी झाली अशी खंत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे। जसं दाखवलं जात आहे तसं बीडमध्ये वातावरण नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या। या सगळ्या गोष्टी जवळून पाहते, वेगळ्या अँगलनी पाहते, तर नक्कीच याच्यामुळे बीड जिल्ह्याची नाहक बदनामी झालेली आहे। या सगळ्या घटनांमुळे बीड जिल्ह्याच्या भविष्यावर याचा परिणाम होणार आहे। आपल्या लक्षात येत नाही त्याचं गांभीर्य की उद्या एखादा उद्योग आणायचा, अरे बापरे बीड जिल्हा, असं नाही आहे। बीड जिल्हा, मी 5 वर्ष मंत्री राहिलेली आहे, इथे काम केले, गेले 20-22 वर्ष राजकारण करते, तर असं बीड जिल्ह्यात खूप वातावरण नाही असं माझं मत आहे।